नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे अफाट कार्य केले, मग सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केलेले आहे, हे सर्वच पैलू त्यांचे प्रकाशात यावे, त्यावर विचारमंथन व्हावं, यासाठी आपण मुलाखत मालिका सादर करतो आहे. महाराष्ट्रातील अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते, साहित्यिक, कवी, लेखक त्या विषयावर आपलं अभ्यासपूर्ण मत मांडतील. बाबासाहेबांनी आयुष्यभर जे दलितांसाठी, पीडितांसाठी, कामगारांसाठी, स्त्रियांसाठी, आदिवासींसाठी, ओबीसींसाठी आणि एकूणच हा भारत हे राष्ट्र व्हावं आणि राष्ट्र म्हणून विकसित व्हावं, त्यासाठी एकूण भारतासाठी जे अचाट कार्य केले. मित्रांनो, बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाला अनेक पैलू आहेत. ते अष्टपैलू नव्हे तर शतपैलू होते. तरीही त्यांचे काही पैलू, त्यांचे विचार, त्यांचा छंद आजही अलक्षित आहे. त्या अलक्षित पैलूंना प्रकाशात आणण्यासाठी ज्या विषयावर आजपर्यंत लिहिल्या गेलं नाही, बोलल्या गेलं नाही, असेही बाबासाहेबांचे कार्य आज दुर्लक्षित झाले आहे. मग ते शेतकऱ्यांसाठी काम करणारे बाबासाहेब असो, स्त्रियांसाठी काम करणारे बाबासाहेब असो, आरबीआयची उभारणी करणारे डॉक्टर बाबासाहेब असो, शेतीतज्ञ असेल किंवा लोकसंख्येवर नियंत्रण कसं आणता येईल यावर विचार मांडणारे बाबासाहेब असेल. मित्रांनो, पाणी प्रश्न कसा मिटवता येईल आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज कशी देता येईल, इथपासून तर स्त्रियांना कोळसा खाणीमध्ये किती तास काम करता यावं, इथपर्यंत तर स्त्रियांना प्रेग्नन्सी लीव्ह देण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्य करतात. आयुष्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये अगदी भरीव काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आणि घटनातज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्रासंदर्भात बाबासाहेबांचे काय विचार होते, परराष्ट्र नीती, दुसरं महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काय संबंध होता, महसूल मंत्री असताना बाबासाहेबांनी भारतामध्ये कोणत्या सुधारणा केल्या, तर 15 धरणांच्या ब्लू प्रिंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होत्या. बाबासाहेब इंजिनियर होते का? बाबासाहेब पाककलेमध्ये तरबेज होते का? बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवता येत होतं का? तबला वाजवता येत होतं का? अशा बाबासाहेबांच्या अनेक अंगावर आपण महाराष्ट्रातल्या विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते, साहित्यिक, लेखक यांची आपण मुलाखत घेणार आहोत. आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अलक्षित विचार निश्चितच आपल्या समोर येत आहेत. विनंती आहे की आजच साहित्य संवाद या चॅनलला सबस्क्राईब करा.